पालिका निवडणुकीची रंगत जी आहे ती वाढीस लागलेली आहे आणि आपण खरं तर जनवात्सल्य या ठिकाणी आहोत आणि इथं प्राध्यापक अशोक निंबर्गे सर काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे केशव इंगळे साहेब एक कट्टर काँग्रेसजन म्हणून एक त्यांची ओळख आहे। काँग्रेसवरती कुठलेही काही शाब्दिक हल्लाबोल कोणाचे झाले आरोप झाले तर पहिल्यांदा केशव इंगळे धावून असतात। अगदी प्रत्यक्ष आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील केशव इंगळे साहेबांचं एक मोठं कार्य आपल्याला दिसून येतं। दोघांशी पण आपण सविस्तर असा थोडासा संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम निंबर्गे सर, महापालिकेच्या बाबतीत जो काही एक दावा त्या भाजपाकडनं करण्यात येतोय, काही तसं तथ्य वाटतं का या सगळ्यात की भाजी आम्हीच मारणार, कुठेतरी 70 पार 75 पार 90 पार अशा वल्गना होत आहेत? एक विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीपासून एक नॅरेटिव्ह अशा पद्धतीनं पसरवलं जात आहे, रुजवलं जात आहे की जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, जे जागतिक लेवलवरचा पक्ष, उमेदवार मिळत नाही म्हणून किती आर्थिक झालं आहे हे या सोलापूर शहरामधल्या उमेदवार निवडीच्या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येईल। यांना स्वतःचे उमेदवार देता आले नाहीत। 71 उमेदवार हे आयात केलेले उमेदवार आहेत। ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून दिवसाचं रात्र करून भारतीय जनता पार्टीची पाळंमुळं लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, ती सगळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपाशी आहेत आणि उपरे आलेले मात्र तिथं तुपाशी आहेत। अशा प्रकारची परिस्थिती आहे। याचा फटका भारतीय जनता पार्टीला निश्चितपणानं बसल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर गेल्या मागच्या सत्ता काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी एक प्रकारचा जो उच्छाद मांडला, तो उच्छाद हे त्यांच्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण ठरणार आहे। भारतीय जनता पार्टीचा वचननामा काल परवा प्रसिद्ध झाला। त्यांनी त्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे 30 आश्वासनं शिळ्या कडीला ऊत देण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केला। पाणी पुरवठा मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलेलं होतं की दररोज नियमित पाणी पुरवठा केला जाईल। मग 8-9 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना यांना कुणी अडवलं होतं नियमित पाणी पुरवठा करायला? ज्या गोष्टी शक्य नाहीत, जसं 15 लाख खात्यामध्ये जमा करणार होते तसं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची मंडळी दररोज नियमित पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन देतात। नाही, ह्या सगळ्या फोल दावा आहेत। एवढ्या कोटी जर निधी आले असतील तर या निधी कागदावरच राहिला, मक्तेदारांच्या खिशातच गेला। भारतीय जनता पार्टीचे आमदार स्वतः स्मार्ट सिटीच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचं तक्रार करतात आणि वचननाम्यामध्ये सांगितलं जातं की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला गेला। म्हणजे आरोप करणारे देखील हेच आणि काम झालं म्हणणारे देखील हेच, चित भी मेरी पट भी मेरी अशा पद्धतीची एक रणनीती भारतीय जनता पार्टीकडून साधारणतः आपल्याला समोर येताना दिसते। प्रचाराचे त्यांचे एक मुद्दे असे दिसत आहेत की विमानसेवा, IT पार्क, समांतर जलवाहिनी, हे 3 प्रमुख मुद्दे दिसतात। काँग्रेसला हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतं? मला त्यांच्या त्या भूमिकेवर हसावं की रडावं हेच कळेनासं झालं आहे। समांतर जलवाहिनीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्यांनी कारभार केलं तो सगळं जगजाहीर आहे। उजनी ते सोलापूर आदरणीय शिंदेसाहेबांनी ही जी लाईन आणली त्याच्यामुळे या सोलापूरचे पाणीपुरवठा आज तरी 4 दिवसाआड का होईना व्यवस्थितपणानं भारतीय सोलापूर शहरवासियांना पाणी मिळतं। वॉटर ऑडिट करायचं अशा प्रकारचं वल्गना त्यांनी अनेक वेळेला केलं। म्हणजे 135 MLD पाणी पुरवठा होतो, त्या आपण जेवढे पाणी उचलतो त्याचं जर गणित केलं तर यांच्याच गणिताप्रमाणे, यांच्याच तज्ज्ञ नगरसेवकांनी घातलेल्या गणिताप्रमाणे 40 ते 50 हजार बेकायदेशीर नळ कनेक्शन आहेत। मग हे पाणी कुठं जातं आहे हे यांना 7-8 वर्षामध्ये शोधता आलं नाही। दुसरं, परिवहन सेवेच्या बाबतीत परिवहनच्या आता 100 बसेस ईश्वर आणणार। अहो, तुम्ही बसेस कुठला आणा, इलेक्ट्रिक बस आणा, कसल्याही बसेस आणा, पण बस सेवा जी काँग्रेसच्या काळामध्ये ऊर्जित अवस्थेमध्ये होती, सोलापूरची रक्तवाहिनी असल्यासारखी होती, सोलापूरकरांना परवडणारी ही परिवहन सेवा होती, ही परिवहन सेवा तुम्ही बंद केलात आणि विमानसेवाच्या गप्पा मारायला लागलात। वास्तविक पाहता ॲडव्होकेट शरद बनसोडे ज्या वेळेला खासदार होते पहिल्यांदा शिंदेसाहेबांनी कार्गो विमानतळाचं घाट त्यावेळेला घातलेलं होतं, बऱ्यापैकी काम पूर्णत्वाला आलं होतं। मी अजूनही सांगतो, शरद बनसोडे साहेबांना ते काम त्यावेळेला पूर्ण करायचं होतं। त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या बैठकामध्ये त्यांनी मानस व्यक्त केलेला होता, पण भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक दोन्ही आमदारांनी आणि काही प्रमुख नेते मंडळींनी तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला। ते म्हणाले की जर बोरामणीचं कार्गो विमानतळ झालं,
सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. आणि मग हे ज्या सगळ्या गोष्टी होतील, डेव्हलपमेंटच्या सगळ्या ज्या गोष्टी होतील, त्याचं श्रेय आपसूक शिंदेसाहेबांना जाईल. शिंदेसाहेबांना श्रेय जाऊ नये म्हणून बोरामणीचं विमानतळ गेल्या 11 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी होऊ दिलं नाही. जी गोष्ट सहज शक्य होती ती गोष्ट आता करण्याचे दावे करतात. यामध्ये त्यांचा फोलपणा लक्षात येतो. म्हणजे अट्टहास श्रेयवादाची लढाई, या श्रेयवादाच्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टीने सोलापूर शहरातल्या आम जनतेला पिळून टाकलेलं आहे. आधी 2 देशमुखांची भांडणं होती, आता दोघात तिसरा आला म्हणून दोघांनी आपली भांडणं विसरली. भांडणं विसरून ते दोघं एक झाले. पण या तिघांच्या संघर्षामध्ये पुन्हा एकदा सोलापूर शहरातल्या जनतेचा बळी जातो, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ॲड करेन की भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली आहे, परवा आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी एक सगळ्या जाहीर झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन तर केलं एका बाईटच्या माध्यमातून. त्यांनी सोलापूर शहरवासियांना आवाहन करताना काय केलं, तू उमेदवार बघू नका, कमळ चिन्ह बघा. विश्वास कोणावर ठेवा, फडणवीस साहेबांवर ठेवा, आपल्या नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मतदान करा. म्हणजे एका अर्थानं त्या आमदारांनी कबूल केलं, आम्ही जाहीर केलेले उमेदवार हे लायक नाहीत. आम्ही सांगतो काँग्रेस पक्षाकडे बघून मतदान करा, आमचे उमेदवार पण लायक आहेत, उमेदवार आणि काँग्रेस पक्षांच्याकडे बघून मतदान करा. आमदारांनी न कळत ती कबुली दिलेली आहे, आम्ही जाहीर केलेले उमेदवार हे लायक नाहीत, हे त्यांनी न कळत जाहीर केलेलं आहे. समांतर जलवाहिनीचा आता आपण प्रश्न उपस्थित केला, अतिशय चांगल्या पद्धतीने उपस्थित केला. परंतु वास्तविक पाहता ह्या भाजपवाल्यांना कळायला पाहिजे होतं की अर्थमंत्री असताना शिंदेसाहेबांनी येत्या दिवसाचा विचार करून त्यावेळेला दुहेरी पाईपलाईन मंजूर करून घेतली. परंतु ह्या दुहेरी पाईपलाईनला हेच लोक त्यावेळेला सत्तेमध्ये विरोध करत होते की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थितीने आणि शिंदेसाहेबांनी डबल वाहिनी, मग आपण पैसा कुठून आणायचा. परंतु शिंदेसाहेबांनी ती जलवाहिनी नेटाने आणली. आज हे लोक सांगतात आम्ही दररोज पाणी पुरवठा करू म्हणून, परंतु आज 3-4 दिवसाला काय होणार, परंतु शिंदेसाहेबाच्या पुण्यानं जलवाहिनी डबल लाईनीमुळे आज पितोय. समजा जर शिंदेसाहेबांनी ती जर योजना अंमलात आणलीच नसती तर आज 10 ते 12 दिवसाला आम्हाला उपाशी राहावं लागलं असतं. पाणी तहानलेलं आपण या ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळते. परंतु केवळ शिंदेसाहेबांनी अर्थमंत्री म्हणून त्यावेळेला निधी एक वेगळ्या पद्धतीचा निधी त्यावेळेला मंजूर करून जलवाहिनी ही दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहरांच्या सोलापूरवासियांसाठी मंजूर करून घेतली आणि आज सुदैवानं आपण त्याचा लाभ तरी घेतोय आपण. परंतु हे विरोध करत होते त्यावेळेला, हेच भाजपवाले त्यावेळेला विरोध करत होते. जे काही दावे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आकडेवारी दाखवली जाते, कोट्यवधी रुपयांच्या निधीची आकडेवारी दाखवली जाते की पाण्यासाठी एवढा कोटी निधी आणला, शहरासाठी विकासासाठी एवढा कोटी निधी आणला. हे आकडेवारी काय सांगते की एवढा आम्ही आणला, आमची केंद्रात राज्यात सगळं सत्ता आहे आणि आम्ही निधी आणलाय. आत्ताच आमच्या निंबर्गे सरांना सांगितलं ही जी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हावी असा सुद्धा यस आत्ताच आमच्या निंबर्गे सरांना सांगितलं की ही जी आकडेवारी आहे ती नुसती कागदोपत्री राहिलेली आहे. वास्तविक पाहता जनतेने हिने कुठल्याही प्रकारचं कामं हिने दिलेले नाहीत, फक्त आकडा. आता तुम्हाला सांगू साहेब, आता 2 उड्डाणपुलाच्या संदर्भातला प्रश्न मागच्या वेळेला खासदारकीच्या निवडणुकीला ह्यांनी 25,000 कोटीचा निधी मंजूर केला उड्डाणपुलासाठी म्हणून. कुठे आहे तो निधी? आहे नुसतं कागदोपत्री आहेत, फक्त बोलघेवड्या लोक आहेत, आणू शकत नाहीत. नुसतं हजारो कोटी शेकडो कोटी यांनी जाहीर करू शकतात, परंतु हे निधी हे या ठिकाणी आणू शकत नाहीत, हे कामं करू शकत नाहीत. या सोलापूरची जनता आता 5 वर्षामध्ये यांना चांगलं ओळखून राहिले. साधं स्टँडिंग कमिटी जिथं आर्थिक सुबत्ता लाभते त्या ठिकाणी यांना साधं स्टँडिंग कमिटी चेअरमन देऊ शकले नाहीत. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण करतं, कुठल्या पद्धतीचं काम ह्या लोकांनी जनतेला देणार. आणि वास्तविक पाहता साहेब, आता ह्यांची हवा संपली. मागच्या 5 वर्षात तर ही संपलेच होते, लोकांच्या मनात होते, आता ही येऊ शकणार. 70-75 हे नुसतं आता ह्यांचं स्वप्न आहे. अहो, ज्या दिवशी उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न आला त्यावेळेला अक्षरशः ह्यांनी मर्डर केले. आता तर हे पूर्ण झिरोवरच आलेत. आत्ता आमच्या सोलापूर शहरामध्ये आत्ता आम्ही काँग्रेस महानगरपालिकेवर येणार, महानगरपालिकेवर झेंडा फडकणार. आम्ही आमचा जो मॅनिफेस्टो देणार आहे तो ॲक्च्युली सत्यात उतरणारा आमचा मॅनिफेस्टो असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी असणार आहे की हे जे काही तुम्ही आता जे आकडे सांगतात ते सांगायचं बंद करा. तुमच्यातच लढाई चालू आहे, तुमच्यातच पाय खेचणं चालू आहे. कुठले तुमचे उमेदवार आहेत? सगळे काँग्रेस पक्षाचे आयात केलेलेच उमेदवार आहेत आणि त्याच्यावर तुम्ही उड्या मारतात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे सांगताय हे चुकीचं आहे. वास्तविकता आता आमच्या सरांनी सांगितले त्यांच्याकडे सक्षम असे उमेदवार नव्हते, लढण्यासारखे फाईट करण्यासारखे उमेदवार नव्हते आणि म्हणून त्यांनी एखादं कुठलं तर काहीतरी सांगताना उमेदवार पळवायचा असा एकच कलमी कार्यक्रम तो त्या ठिकाणी केलेला आहे. कामं झाली असतील, विकास झाला असेल, तुमचा जनाधार वाढला असेल तर तुमच्या कार्यकर्त्याला तिकीट देण्यामध्ये काय अडचण आहे?
त्याला उमेदवारी देण्यामध्ये काय अडचण आहे? या एक प्रकारची कबूल आहे, तुमचा जनाधार नाही, तुमच्याकडून कामं झालेली नाहीत. जी काय झाली कामं ती कागदावरच झालेली आहेत. लोकांमध्ये एक चुकीचा मेसेज पसरवणारी ही अशी तुमची कामं आहेत. त्यामुळं तुम्हाला माहीत आहे तुमचा उमेदवार निवडून येत नाही, म्हणून इतर पक्षाच्या उमेदवारांना घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवून जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातो आहे. निंबाळकर सर, 2 देशमुख त्यातला वाद हे तुम्ही सगळ्यांनी सगळं पाहिला. आता तुम्ही म्हणता की त्यामध्ये तिसरा आला. मग आता तुम्हाला असं वाटतं हे सगळीच परिस्थिती म्हणजे ते फक्त आणखीन त्याच्या पुढचं पाऊल किंवा पुढचा अंक असू शकेल असं? याहीपेक्षा भयानक हाणामारी भारतीय जनता पार्टीमध्ये झालेली दिसेल भविष्यामध्ये. या निवडणुकीचे निकाल ज्या वेळेला हातामध्ये येतील त्यावेळेला ब्लेम फिक्सिंग जे आहे ते अजून मोठ्या प्रमाणामध्ये होईल. कोण कोणाच्या पायामध्ये पाय घातला, कोण कोणाचा उमेदवार पाडला, कोण कोणाचं बी फॉर्म बदलला, याचे आता चर्चा चालू आहेत. याची रंगीत तालीम चालू आहे. मुख्य अंक 16 तारखेनंतर सोलापूरकरांना मनोरंजनाचा एक मोठा खजाना भारतीय जनता पार्टी घेऊन येणार आहे. की सोलापूर शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये हे लोकालयाने फक्त आश्वासन दिलं, महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं काम विकासाचं काम झालेलं नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त ह्याने भ्रष्टाचार केलेला आहेत. आणि मी 16 तारखेनंतर असं सांगतो या ठिकाणी की आमच्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाची सत्ता या ठिकाणी येणार आणि आम्ही कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं करणार. किंबहुना हे लोकांना माहीत आहे, मागच्या 5 वर्षात हे भोगलेले आहेत. परंतु आज लोक म्हणत आहेत, ठिकठिकाणी लोक म्हणतात की भाजपपेक्षा आमची काँग्रेसच बरी, कारण काँग्रेस हे गरिबांचा पक्ष आहे आणि हेच कामं करू शकतात. आता असं लोकांचं मत परिवर्तन व्हायला लागलं आहे. अपेक्षा भाजपाला होती त्यापेक्षा काहीसा वेगळा असा तो कल किंवा एक निकाल तो तसा समोर आला. निंबाळकर सर, नगरपालिका निवडणुकीतल्या निकालानंतर महापालिकेचं चित्र कसं असेल? 100% भाजपा हे भारतीय जनता पार्टीचं घोषवाक्य होतं. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते तोंडावर पडलेले आहेत. तसंच इथं जबरदस्त मार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना खावं लागेल. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष आहे. त्यामुळं द्वेषाचं, त्याचं, पैशाचं, गुंडगिरीचं, दहशतीचं आणि प्रशासनाला हाताशी धरून ही निवडणूक जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. आदरणीय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी जशास तसं लोकशाही मार्गानं उत्तर द्यायला खंबीर आहे. निंबाळकर सर, म्हणजे ह्याचा आधार कुठला की तुम्ही म्हणताय भाजपला आम्ही जबरदस्त उत्तर देऊ, कोणत्या आधारावर? भारतीय जनता पार्टीचा दावा होता की आमचं महाविकास आघाडी होणार नाही, पण आम्ही महाविकास आघाडी करण्यामध्ये यशस्वी झालो. दुसरं, त्यांनी बुद्धिभेद करण्याचा, काही गैरसमज पसरवण्याचा सगळ्या पक्षांमध्ये प्रयत्न केला. पण आमचं आघाडी ही अभेद्य आहे. कोणत्याही प्रकारचं मतभेद नाहीत, मनभेद नाहीत. त्यामुळं एकमेकांमध्ये पारदर्शक पद्धतीनं आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी व्यवस्थित प्रामाणिकपणानं वोट ट्रान्सफर करत आहेत. प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेला आहे. प्रचारामध्ये आघाडी घेत असताना आदरणीय प्रणितीताई शिंदे असतील, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब असतील, महेशजी गादेकर असतील, अस्मिताताई गायकवाड असतील, अजय दासरे असतील, विनायक महेंद्रकर असतील, दिलीप बापू धोत्रे असतील, मारुती नरसय्या आडम असतील, कॉम्रेड युसुफ मेजर असतील, ही सगळी मंडळी स्थानिक पातळीवर आपापल्या पद्धतीनं प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक प्रभागाच्या उमेदवारांमध्ये समन्वय झालं पाहिजे. मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्या सगळ्या उमेदवारांमध्ये मताऐक्य असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करत आहोत. याशिवाय निवडणूक जिंकण्यासाठी अजून काही गोष्टी करायच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आमचं सगळ्यांचं एकमत आहे. त्या पद्धतीनं निवडणूक जिंकण्यासाठी जी जी तंत्र अवलंबली पाहिजे ती तंत्र आम्ही अवलंबणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांच्यामध्ये परिवर्तन घडवण्याची एक मानसिकता दिसून येते. हे परिवर्तन घडवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या घरामध्येच नाही तर लोकांच्या मनामध्ये पर्यंत आम्ही पोचू, आमचं चिन्ह पोचवू. आणि महानगरपालिकेमध्ये मागील सत्ता काळामध्ये जो हैदोस बघितला त्याला जनता कंटाळलेली आहे. आता आमच्या केशव इंगळे साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, स्टँडिंग कमिटीच्या सभापती निवड करत असताना त्यांच्याच नगरसेवकांनी फॉर्म कसा पळवून नेला, डायसवर असलेल्या एका महिला महापौरांवर शिवीगाळ करणारा भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक कसा होता, भारतीय जनता पार्टीच्या आणखी एक महिला महापौराच्या अंगावर पाण्याची बाटली फेकणारा, रोष व्यक्त करणारा तो भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक होता. एका महत्त्वाच्या विषयामध्ये माझ्या मनाच्या विरोधात होतंय
म्हणून आपल्या गटाच्या नगरसेवकांना घेऊन सभात्याग करणारा आमदाराचा पुत्रच नगरसेवक होता, ज्याच्यानं भारतीय जनता पार्टीची सूचना पडली महानगरपालिकेमध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत. लोकांनी खूप पाहिले, सोसलंय. यांची हाणामारी फक्त बघायचे राहिलेत. बंद खोलीमधल्या हाणामारी लोकांमध्ये चर्चेच आहेत, पण बाहेर फ्रीस्टाईल झालं नाही. एवढी एकच सभ्यता भारतीय जनता पार्टीने तेवढं टिकून ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी लोकांना आवडलेल्या नाहीत. लोक यांना कंटाळलेले आहेत. यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो. महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच आपला एक करिश्मा दाखवेल आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास प्राध्यापक अशोक निंबर्गी सरांनी व्यक्त केला. पण याचबरोबर आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा होता की भाजपाकडनं जेव्हा उमेदवारी दिली गेली तेव्हा AB फॉर्म उमेदवारांना देण्यावरून तिथं मोठा एक गोंधळ उडालेला होता आणि त्याला महाविकास आघाडीच्या शहर अध्यक्ष काँग्रेसचे, त्याचप्रमाणे दुसरीकडं शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी देखील एक मोठा विरोध केला. तर वेळ निघून गेल्यानंतर अर्ज दाखल करण्यात येत होते, AB फॉर्म देण्यात येत होते. याजवळ बाकी पक्षामध्ये जे झालं त्याची देखील चर्चा आहे. निंबर्गे सर, हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं, जो काही गोंधळ गदारोळ उडाला? अतिशय मनाला वेदना देणाऱ्या या गोष्टी आहेत, या घटना आहेत. वास्तविकता आम्ही ज्या पद्धतीनं म्हणतो की भारतीय जनता पार्टीने राजकीय पक्षाबरोबर युती केली नाही, तर ती निवडणूक आयोगाबरोबर त्यांनी युती करून ही निवडणूक लढवत आहेत, अशा प्रकारचं चित्र आहे. निवडणूक आयोगाचा नियम काय? दुपारी 3 वाजेपर्यंत AB फॉर्म आणून दिले पाहिजे, अशा प्रकारचा नियम आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार, शहर अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष 3 वाजल्यानंतर त्या प्रेमायसिसमध्ये आले. त्यांची होणारी धावपळ, दमछाक, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. RO क्रमांक 2 आणि RO क्रमांक 4 या ठिकाणी ते पोहोचले 3:07 आणि त्यावेळेला आमचे अध्यक्ष चेतन नरोटे असतील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे असतील, त्यांनी नियमाप्रमाणे त्यांना रोखलं. प्रचंड गदारोळ झाला. हे संपूर्ण सोलापूर शहरातल्या जनतेने पाहिलं. याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आयुक्तांकडे केलं. त्यांनी सांगितलं की अहवाल, याचा चौकशी करून अहवाल मागवतो. एका ROनी अहवाल असा दिला की 3:18 कुणीतरी एक इसम, महेश अलकुंटे नावाच्या इसमाच्या हातामध्ये काही कागदपत्र देतोय. हे आम्ही पाहिलं, पण ती कागदपत्र कुठली आहेत माहिती नाही. जो कोणी इसम आत आहे त्याच्या हातामध्ये AB फॉर्म होतं, ते माझ्या कक्षामध्ये वेळेवर होते, त्यामुळे मी घेतला. अशा प्रकारचा अहवाल त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिला. मला त्या ROंना विनंती करून विचारायचं आहे, ज्या महेश अलकुंटेंचं नाव तुम्ही घेतला ते त्या प्रभागामध्ये किंवा त्या ROच्या क्षेत्रामध्ये निवडणूक लढवतात का? ते लढवत नसतील तर ते त्या ठिकाणी आलेच कसं? आणि ते लढवत नसतील तर AB फॉर्म त्यांच्या हातामध्ये आलंच कसं? असा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, RO क्रमांक 2 यांचा अहवाल अजूनपर्यंत नाही. का आला नाही? हे निर्णय गुलदस्त्यात आहे. यांचे सावळा गोंधळ करणारे कारभार बघा. प्रभाग क्रमांक 17 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बिस्मिल्ला शिकालगर म्हणून उमेदवार आहेत. त्यांनी AB फॉर्म जोडलेला होता, पण त्यांचा अर्ज अपक्ष काउंट झाला. आम्हाला लक्षात आल्यानंतर चौकशी केली. चुकून झालं म्हणून त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह अलॉट केलं. प्रभाग क्रमांक 26 रविकुमार एलगुलवार यांचा आम्ही AB फॉर्म जोडून त्याची पोच घेतलेली होती. त्यांचं म्हणजे AB फॉर्म नाही अशा प्रकारचा रिमार्क मारून त्यांना देखील अपक्ष करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोचपावती दाखवल्यानंतर नाही, चुकून झालं असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 16 आता ते अजून मी त्याच्यात खोलात जाणार आहे. प्रभाग क्रमांक 16 ज्या वेळेला शेवटची यादी, उमेदवार दाखल केलेल्यांची यादी जाहीर झाली, त्यामध्ये एक नाव नाही आणि व्हॅलिडेशन नंतर एक नवीन नाव त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे जो फॉर्म भरलाच गेला नाही तो फॉर्म या ठिकाणी दिसतं. अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक त्रुटी आहेत. त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना आतमध्ये सोडलं जात नाही. सत्ताधाऱ्याचे प्रतिनिधी मात्र तिथं अगदी मुक्त संचार करतात. अशा प्रकारचं पक्षपाती काम निवडणूक आयोगाकडून केलं जातं आहे. निवडणूक आयोगामध्ये जे निर्णय अधिकारी बसलेले आहेत ते पीठासीन अधिकारी आहेत. निरक्षीर विवेक बुद्धीने त्यांनी काम करावं. तुम्ही न्यायासनावर बसलात, सगळ्यांकडे बघण्याचं, सगळ्यांना न्याय देण्याचं त्यांची वृत्ती समान असली पाहिजे. आम्ही अजूनही विनंती करतो, आत्तापर्यंत जे झालं त्याचं न्यायासाठी आम्हाला कुठं दाद मागायचं, कोणत्या व्यासपीठावर लढायचं ते आम्ही लढू. पण भविष्यामध्ये सोलापूर शहरातल्या जनतेचं मनातलं महापालिका साकारण्यासाठी तुम्ही पारदर्शीपणानं काम करावं, अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो आहे.
महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेत येईलच असा विश्वास प्राध्यापक शाहू निंबार्गे सरांनी व्यक्त केला. पण त्याचबरोबर जे काही सगळं जे एक नाट्य घडलं उमेदवारी अर्जाच्या संदर्भातलं, तिथं मात्र भाजप आणि निवडणूक आयोग अशा पद्धतीची युती दिसते. बाकी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लोकांपर्यंत जातो. जो महानगरपालिकेत भाजपकडून यापूर्वी हायदोस असा एका शब्दाचा वापर प्राध्यापक अशोक निंबार्गे सरांनी केला, तर तो जो काही हायदोस जो काही 5 वर्षामध्ये होता, तर त्याला लोक कंटाळलेली आहेत आणि निश्चितच यावेळेला ते परिवर्तन घडेल. आणि महाविकास आघाडी जी एका एकोप्याने उभारली आहे, सर्वच पक्षांचं एकमत झालं आणि चांगले उमेदवार दिलेत, तेव्हा महाविकास आघाडी ही सत्तेत आल्याचं चित्र तुम्हाला 16 तारखेला दिसेल असा एक विश्वास प्राध्यापक अशोक निंबार्गे आणि केशव इंगळे सरांनी दोघांनी व्यक्त केला. हे चित्र स्पष्ट व्हायला 16 तारीख उजाडावं लागेल. पण तत्पूर्वी निंबार्गे सरांनी इंगळे सरांनी सविस्तर संवाद साधला. याबद्दल द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने त्यांचे आभार.